आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत। शिवनेरी हार्डवेअर आळेफाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर, प्लायवूड, प्लंबिंग, सॅनिटरी वेअर, डोअर्स, कार्पेट, वॉलपेपर्स, किचन ट्रॉली, गिफ्ट शॉपी आणि इतर बरच काही। विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर। आमचा पत्ता नगर रोड, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। 9860109071, 9552225224। विधानसभा निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आज शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी त्यांना मिळालेले चिन्ह रिक्षा या वाहनाच्या जवळपास 2000 इतक्या रिक्षांची रॅली पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आज काढली आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जुन्नर तालुक्यामध्ये मधून अनेक ठिकाणांहून ही फिरून रॅली आज ही पुढे आळेफाटापासून पुढे आळे, बेल्ला, राजुरी या गावांकडे वळालेली आहे। शरद सोनवणे यांचे काही कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। दादा नमस्कार। नमस्कार। जय शिवराय, जय शंभूराय। जय शिवराय। दादा काय वाटतं या रॅलीचा इफेक्ट विरोधकांना मतदानावरती होईल का? 100% ह्या रॅलीचा जो आजचा संपूर्ण रॅली आहे, ह्या रॅलीचा 100% विरोधकांच्या तोंडात चपराक बसणार आहे। कारण का सर्वसामान्य जनतेने यावेळेला सन्माननीय शरददादांच्या पाठीमागे उभं राहून कुठलाही मोठा नेता, कुठलाही मोठा तामझाम नसताना 100% या जुन्नर तालुक्यातील मायबाप जनता आपल्या शरददादांच्या पाठीमागे आहे। मग शरददादांनी केले असतील या जुन्नर तालुक्यातली विकास कामे असतील, जवळपास शरददादांनी या जुन्नर तालुक्यासाठी 2242 कोटींचा निधी आणला। जुन्नर तालुक्यातलं असं एकही गाव नाही की शरददादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्याचं जाळं विणलं गेलं नाही। त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी पुन्हा एकदा वारंवार या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वप्रथम महाराष्ट्रातला जुन्नर तालुका हा पर्यटन म्हणून जे काम करण्याचं शरददादांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली, ते सर्वात महत्वाचं जुन्नर तालुका सर्वप्रथम पर्यटन तालुका आपल्याला झालेला आहे। त्यानिमित्ताने बिबट सफारी असेल, बिबट प्रश्नावरती आमरण त्यांचं आंदोलन असेल, या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मी नमूद करू इच्छितो की ज्या वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये बिबट हल्ल्यामध्ये आमची मायबाप जनता, आमचे आई वडील, बंधू भगिनी सगळे जीव जात असताना विद्यमान खासदार झोपलेले होते, बरेचसे लोकप्रतिनिधी अतिशय सुस्त अवस्थेत होते। त्या प्रशासनाला घरचा आहेर देण्याचा किंबहुना आपल्या मायबाप जनतेचा किंवा किंबहुना आपल्या आया बहिणींचा जीव वाचवण्यासाठी जर कोणी आवाज उठवला असेल तर ते म्हणजे एकमेव शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे यांनी। शरददादांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी अंत्यविधी होतात, स्मशानभूमी, अनेक ठिकाणी पर्यटन ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला शेड नव्हते, उपलब्ध नव्हते, बऱ्याच वेळेला उन्हामध्ये बसावं लागायचं, त्याची सुद्धा काळजी घेत शरददादांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला एक असं सुंदर असं शेडच्या रूपाने प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये शेड उपलब्ध करून दिले। आणि एवढं शरददादांचं काम असताना काहीच छातूरमातूर कारण सांगून काही तर शरददादा कट्टर नाहीत, शरददादा अमुक नाही, शरददादा तमुक नाही। अरे शरददादा कट्टर नाही, कोणासाठी कट्टर नाही तर ह्या शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक नागरिकासाठी कट्टर आहेत। सर्वात महत्वाचं ह्या शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देता यावा म्हणून शरददादांनी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी कामं केलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत। मी आजही सांगतो की जे कट्टर म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतात, तुम्ही जर एवढेच कट्टर होतात मग आपल्या पक्षाचा कुठल्याही प्रकारचा आदेश नसताना आपण कसा काय फॉर्म भरला गेला आणि मग आपल्या पक्षाने ज्याला आपल्या तोंडात चपराक मारली आणि मग आपण फॉर्म पाठीमागे घेतला आणि मग आपण सांगता आम्ही पक्षाचे निष्ठावंत, मग आम्ही सांगता आम्ही पक्षाला धरून आहेत। अहो तुमच्या पक्षाला धरून किती वागणं होतं हे चुकीचं आहे। 100% आजच्या ह्या रॅलीने 100% आजही मी आपल्याला सांगतो की सर्वसामान्य जनता शरददादांच्या पाठीमागे आहे आणि या रिक्षाच्या रॅलीच्या रूपाने, सर्वसामान्य जनतेच्या रूपाने हे जनतेचं प्रेम शरददादांवरती असणारं दिसून येते। आणि येत्या 20 तारखेला शरददादा भीमाजी सोनवणे यांच्या रिक्षा या चिन्हासमोर बहुमती विजयी करून, बटन दाबून आपण शरददादांना विजयी करायचं आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। माऊली खंडागळे यांनी माघार घेतली, त्यांनी सत्यशील शेरकर यांना पाठिंबा दिलाय। शिवसैनिक हे शरद सोनवणे यांना पाठिंबा देतील का, काय वाटतं? नक्कीच पाठिंबा देतील। ठीक आहे, माऊली खंडागे यांनी पाठीमागे घेतला, आपण मी आपल्याला तेच सांगितलं, माऊली खंडागे यांना पक्षाचा आदेश दिसत असताना सुद्धा कुठल्या आधारावरती त्यांनी फॉर्म भरला? बरं,
तुम्ही म्हणता पक्षाचा आदेश नाही, पक्षाच्या त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांनी दुसऱ्याला उमेदवारी दिलेली आहे, मग तुम्ही फॉर्म कुठल्या आधारे भरला? ज्या वेळेला पक्षाकडून आपल्याला सांगण्यात आलं त्याच्यानंतर आपण पाठीमागे घेतले आणि आपण सांगता आपण निष्ठावंत आहात. किती माऊलींची निष्ठा आहे? माऊलींची एवढीच निष्ठा असती तर त्यांनी पक्षाच्या विरोधी फॉर्म भरलाच नसता. दादा काय सांगाल, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे पुन्हा जुन्नरचे आजी आमदार होतील का? 100% ताई, जुन्नरचे आमदार हे फक्त शरददादा शोभू शकतात. कारण त्यांचं व्हिजन, त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व, त्यांचं दातृत्व हे एवढं जबरदस्त आहे का त्याचं कुणी, मला तरी वाटत नाही या योग्यतेचा उमेदवार इतर कुणी असेल. कारण प्रत्येक उमेदवार जर विचारलं ना तुम्ही पुढे भविष्यात काय करणार निवडून आल्यानंतर, तर योग्य त्याचं उत्तर कोणालाही सर्वसामान्य माणसाला मिळत नाहीये. ते फक्त शरददादाच देऊ शकतात. आणि शरददादांनी जे जे काही गोष्टी केल्या ते जे, शरददादा म्हणजे फक्त दादाच नाहीये, तो दादा म्हणजे हा विषय, शरददादा हा एक विषय, मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये व्हिजन पण आहे. तेवढं टाईप मोठं व्हिजन असतं दादांचं. जे जे दादा आणतात ते अगदी तालुक्याला उंच पातळीवर, देश पातळीवर कसं नेता येईल याचा विचार करत असतात. आपली शिवभूमी आहे, त्या शिवभूमीचं नेतृत्व मला तरी वाटतं शरददादांच्या हातातच मिळायला पाहिजे. ज्यावेळेस त्यांना मागच्या वेळेस ते मनसेमधून उभे होते त्यावेळेस सुद्धा भरभरून मतदान याच जनतेने दिलं होतं आणि आता ही जनता त्यांच्याच बरोबर आहे. सर्वसामान्य जनता ही फक्त शरददादा आणि शरददादा बरोबरच आहे. त्यांची निशाणी जी आहे रिक्षा 9 नंबरचं बटन आहे. सर्वांनी त्याला योग्य त्याचा असा न्याय द्यायचा आहे. आपल्या जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीला न्याय द्यायचा आहे. हे मी सर्व सामान्य जनतेला आवाहन करतो. अपक्ष म्हणून जरी शरद सोनवणे हे उभे राहिले असतील तरी देखील संपूर्ण जुन्नर तालुक्याचा पाठिंबा त्यांना आहे असं या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसत आहे. हिंदवी न्यूज, स्नेहलावटी, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.